आणि राज्यात राहत असलो, अध्यात्माचे नियम जसे आपल्याला शिरोधारी आहेत, वंदनीय आहेत, तसे सरकारचे नियम सुद्धा आपल्यासाठी तितकेच महत्वाचे आहेत आणि ते आपल्याला सांभाळावेच लागतात. आणि सगळी कसरत करत मग हे काम पुढे हळूहळू पुढे न्यावं लागतं. मला असं वाटतं की हे उत्तम रीतीनं काम महाराजांच्या द्वारा इथे घडतंय. प्रत्येक वर्षी आलं नवीन काहीतरी अधिक काम झालेलं पाहायला मिळतं. अधिक उत्तम रीतीनं हे सर्व कार्य आपल्या सगळ्यांच्या सहभागानं होतंय. आणि हे कार्य करत असताना संत महात्म्यांच्या मते आपली भावना शुद्ध असेल, आपले हेतू स्वच्छ असतील तर अडथळे सुद्धा दूर होतात. अपशकुनांचं रूपांतर सुद्धा शुभ शकुनांमध्ये होतं. तुकाराम महाराजांच्या मते ज्या वेळेला आपण मनोभावे ईश्वराचं चिंतन करत एखादी सेवा करतो त्यावेळेला अपशकुन काही उरतच नाही. म्हणून शकुन आणि अपशकुन हे संसारामध्ये ठीक आहे, परमार्थामध्ये त्याची चर्चा सुद्धा घ्यायचं कारण नाही. मला आठवतं की आमचे सद्गुरू आपल्या जिल्ह्यातील आणि राज्यातील एक महान संत ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, आम्ही त्यांच्याजवळ राहत असताना, शिकत असताना वेगवेगळे लोक यायचे, वेगळ्या विषयावर प्रश्न विचारायचे. कधी कधी अशीच मुहूर्तावर चर्चा व्हायची, शकुनावर चर्चा व्हायची. आणि मग महाराज हे बोलता बोलता सांगायचे की बाबांनो, अरे मुलीला मुलगा पाहायला जात असताना मुहूर्त पाहावा, कारण ते सांसारिक काम आहे. तुमच्या स्वतःच्या शेतात विहीर खोदताना मुहूर्त पाहावा, कारण ते तुमचं स्वतःचं व्यक्तिगत आणि संसाराचं काम आहे. पण जर गावात पारायण चालू करायचं असेल आणि सप्ताह उभा करायचा असेल तर तिथे मात्र पंचांग उघडण्याची गरज नाही. ज्या दिवशी पारायण करावं हा संकल्प तुमच्या मनात आला तोच क्षण शुभ आहे आणि तो शकुन सुद्धा तुमच्यासाठी चांगला आहे. त्या बाबतीत काही मुहूर्त पाहायची गरज. अति मुहूर्त शकुन एकाच प्रमाणात आमच्या महाराजांनी फार सुंदर उत्तर देऊन टाकले. कारण आमच्या संतांचे वाङ्मय हे सगळ्या विषयांना स्पर्श करणार, सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यामध्ये. हाची मुहूर्त शकुन हृदयी देवाचे. तेव्हा खऱ्या अर्थानं अंतःकरणामध्ये भगवत चिंतन करत आपण एखादं पारमार्थिक कार्य करत असू तर ते कार्य करण्यासाठी कोणतीही अडचण मध्ये जरी आली तरी चिंतन जर योग्य असेल. आपल्याला माहिती आहे की सीतेच्या शोधासाठी निघालेले हनुमानजी यांना सुद्धा संकट आली. म्हणून संकट माळकऱ्याला येत नाही किंवा धार्मिक माणसाला येत नाही असं समजण्याचं काही कारण नाही. कारण संकट ही नैसर्गिक नियमाप्रमाणे येत असतात. जसं शरीराचे काही नैसर्गिक नियम आहेत, शिंक येणं, जांभई येणं, ढेकर येणं, शरीराचे काही नियम आहेत ना नैसर्गिक. तसं मानवी जीवनामध्ये सुद्धा काही परिस्थिती आणि काही गोष्टी निसर्ग नियमानेच आपल्या पुढे येत राहतात. जसं सूर्य उगवतो, तो माध्यान्हाला येतो, तो मावळतो, त्याच्या नियमाप्रमाणे हे त्याचं चक्र सुरू असतं. तसं सुख दुःखांचं चक्र सुद्धा जीवनामध्ये सुरू असतं. मला वाटतं आपल्या पुढच्या पिढीला मार्गदर्शन करताना असं कधीच सांगू नका की सगळे दिवस तुमच्यासाठी सुखाचे असतील. त्यांना हेही सांगा की बाबांनो, आपल्या आजा पंजांनी सुद्धा चढ उतार पाहिले, आम्ही सुद्धा सुखदुःख पाहिली आणि जीवन त्याला म्हणतात की या सुखदुःखांची तयारी तुम्ही केली पाहिजे.
आणि सुख दुःखांना सोसण्याची तयारी करायची असेल तर तुमच्या जीवनाला आध्यात्मिक विचारांची जोड आणि संगती असली पाहिजे. कारण माणसाचे पाय सुखातही जर जमिनीवर राहायचे असतील तर त्याला आध्यात्मिक विचार पाहिजे, आणि दुःखातही मनुष्य जर समर्थपणानं त्याला उभं राहायचं असेल. कारण सामान्यपणानं काय होतं, जगाचा विचार जर आपण पाहिला तर सामान्य माणसं दुःखानं कोलमडतात आणि सुखानं हुरळून जातात. म्हणजे हुरळून तरी किती जावं. आता फार गमती जमती आहे. काल्पनिक उदाहरणं सोडून द्या, पण डोळ्यांनी पाहिलेली काही उदाहरणं आहे. आम्ही एकदा संध्याकाळी असं कुठेतरी कीर्तनाला निघालो आणि रोडने चालत असताना, आपल्याच तालुक्यातली गोष्ट आहे, फक्त तुमचे पाहुणेरावळे सगळ्या गावात आहे, त्याच्यामुळे नाव गाव पत्ता अजिबात नाही, सगळं मोगम झालं. आम्ही असे चाललो रस्त्यात, एका गावात फाट्यावरती एक मिरवणूक आलेली होती. कशाची तरी मिरवणूक असेल, कशाचं तरी निवडणूक झाली असेल किंवा काहीतरी उत्सव असेल, माहिती नाही आम्हाला काय होतं. पण गमतीचा भाग असा की तो डीजे लावलेला, अनेक नाचत होते, त्याच्यात 65 वर्षाचा एक ग्रस्त धोत्राचा सोगा सुटला तरी नाचत होता. आम्ही तर पाहूनच चकित झालो. म्हटलं याच माणसाला जर टाळ घेऊन उभा राहाय म्हटलं तर तो 17 नाटकं कधी, मनकेच दुखते, पाठच दुखती, पारणालाच बसत नाही, भजनालाच उभा राहत नाही, कीर्तनालाच येत नाही, आणि आता सोगा सुटेपर्यंत नसतो. याचा अर्थ माणसाला भान राहत नाही. देशवेश नोहे माझा, सहज फिरत आलो, करू सत्ता कवनावरी, मोठे स्थिर राहिलो, पाय डोळे म्हणता माझे, मी कैसा मोकलिलो, परदेशी नाही कोणी, अंध पांगुळ झालो, चिंता दान देई भगवंता. मुद्दा हा आहे पहिल्या चरणातला. देशही माझा नाही, वेशही माझा नाही. ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज या चरणाचा, या अभंगाचा अर्थ सांगताना असं सांगायचे की तुकाराम महाराज इथे म्हणतात देश माझा नाही, वेश माझा नाही. महाराज देश नेमकं कशाला म्हणाले आणि वेश कशाला म्हणाले. देश म्हणजे इथे भारत, इंग्लंड, अमेरिका अशा अर्थाने, तर मृत्यूलोक हाच देश. या संबंध मानवी सृष्टी जिथे या मृत्यूलोकात आहे, या पृथ्वी तलावर आहे, यालाच देश म्हटलेला आहे. तर ज्या मृत्यूलोकात, या मानव लोकात आपण जन्माला आलो, हा आपला नाहीच आहे. आपण तात्पुरते प्रवासी म्हणून इथे आलेलो. जसं एखाद्या मठामध्ये आपण खोली घेऊन 2 दिवस उतरतो, पण ती खोली पुन्हा दुसऱ्या 2 दिवसांनी त्याची त्याला चावी देऊन निघावं लागतं, कारण आपण वाट सर्व. तसं ही वाट सर्व आहे. या सगळ्या जीवनरूपी मार्गातील हे नाना प्रकारच्या शरीरातून हा जीव प्रवास करतोय. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देह वारा मग लागे. तेव्हा देश माझा नाही म्हणजे हा मृत्यूलोक आपला. आणि वेश कशाला म्हणायचं तर साधारणपणे शरीरावर आपण जे परिधान करतो त्याला वेश म्हणतात. आपण जे कपडे लत्ते घालतो त्याला काय म्हणतात, वेश म्हणतात. वेशभूषा म्हणतो ना, वेश. तर शरीरावरचं आवरण त्याला वेश म्हणतो आपण. तसा आत्म्याच्या वरचं आवरण म्हणजे शरीर आहे. शरीरावरचा वेश या कपड्यांना जर म्हणत असतील तर आत्म्यावरचा वेश म्हणजे शरीर. कारण आत्म्याला कशाचं आवरण आहे आणि शरीराला कशाचं आवरण आहे, कपड्याचं. मग हा झाला कपडा, झाला शरीराचा वेश, आणि शरीर झालं आत्म्याचा वेश. इथे गुरुवारी आमचे सांगायचे की वेश म्हणजे शरीर, देश म्हणजे मृत्यूलोक आणि वेश म्हणजे शरीर. याचा अर्थ मृत्यूलोकही आमचा नाही आणि हे शरीरही. म्हणून देश वेश नोहे माझा, सहज फिरत आलो. सहज आलो म्हणाले, कर्माच्या गतीप्रमाणे फिरत फिरत या नगराला. म्हणून काकड्यावरती आता सुरू होणार आहे. बहुता दिवसा फेरा आला या नगरा,
सकाळीच आणि आलोय ते खूप दिवसानंतर आलो. आणि म्हणून या मानवी जीवनामध्ये आपली सेवा कार्य करत राहावी. सोबत येणार जर काय असेल तर तो फक्त परमार्थ केलेली सत्कर्म. कारण कर्म अनुगच्छति जीव एका. म्हणून जर दुष्कर्म असतील तर ते सोबत येतील आणि सत्कर्म असतील तर तेही नक्की सोबत आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या कर्माला घेऊन जीवाचा पुढचा प्रवास असतो. तुकाराम महाराज म्हणतात अशा पद्धतीनं कर्म हेच जर सोबत येणार असेल तर मग जीवनातच आपण काहीतरी शुभ आणि पवित्र असं का करू नये. की जर कर्मच फक्त शोभत जात असेल तर मग कर्म असं करावं की जे जे कर्म आम्ही करतो ते परमेश्वराला अर्पण करण्यायोग्य असलं पाहिजे. कारण केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. म्हणून ज्ञानोबा म्हणले तुम्हाला देवाला माळ घालायची असेल तर जरूर तुमच्याकडे फुलं असतील तर फुलांची माळ फुलांचा हार देवाला घाला. पण त्या फुलांच्या हाराबरोबर एक काम करा, स्वकर्म कुसुमांची विरा. काय करा की आपल्या स्वतःच्या जीवनातील जे स्वतःचे कर्म आहे त्या कर्माचीच एक माळ तयार करा आणि मग ती परमेश्वराला अर्पण करा. देवाला ती फार प्रिय वाटते. पूजा केली होय अपारा तोषाला. कोणता देव आहे तर तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा. पूजा केली होय अपारा तोषाला. हा जो सर्वात्मक सर्वाठाई व्यापलेला ईश्वर आहे त्याला स्वतःच्या कर्मांचीच ही माळ घालायची. आता सांगा जर आपल्या कर्माची माळ देवाला घालायची असेल तर मग देवाला आपण चुकीचं देतो का? अहो साधी फुलांचा हार तयार करायचा असेल तरी सुकलेलं फुल आपण हारात घालतो का? नाही, ते बाजूला टाकतो. कुजलेलं फुल आपण देवाच्या माळेत घेऊ का? भले छोटी का माळ होईना पण कुजलेलं फुल घेणार नाही, सुकलेलं फुल घेणार नाही. तसं कर्माच्या फुलांची जर माळ करायची तर मग अशुद्ध कर्म अपवित्र कर्म दुष्कर्म तिथे चालतील का? चालणार नाही. तिथे सत्कर्मच लागतील. आणि ती सत्कर्म जर आपण जीवनामध्ये करत राहिलो तर तुकाराम महाराज म्हणतात त्या सत्कर्माच्या योगानं मानवी जीवनातील सगळे अपशकुन अशुभ गोष्टी सुद्धा दूर होतात. फक्त ते सत्कर्म करायची सद्भावना तुमच्या अंतःकरणामध्ये असू द्या. मग सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. फक्त मनातली भावना चांगली असली पाहिजे. आमचे सद्गुरूचे एक उदाहरण फार फार भावनिकतेने सांगायचे. म्हणाले एक साधू होता आणि त्या साधूला रामाचं मंदिर बांधायचं. रामाचं मंदिर बांधायचंय लोकांना 4-2 वेळा विषय काढून पाहिजे पण काय तसा प्रतिसाद मिळेना. शेवटी साधू एक दिवस आपल्या झोपडीसमोर ध्यानस्थ बसला आणि त्यानं ध्यानात चिंतनातच मंदिर बांधायला सुरुवात केली. म्हटलं आता संकल्प तर केला होता, योग काही जुळून येताना दिसत नाही, जाऊ दे आता, ठीक आहे समाजाची इच्छा, पण आपण हे मंदिर आपल्या मनस्थितीनंच पूर्ण करू, भावस्थितीनं पूर्ण करू. आणि साधू ध्यानस्थ होऊन कुटीच्या समोर एका वृक्षाखाली असं बसलेला ध्यान लावलं आणि ध्यानात त्यानं मंदिराची पायाभरणी केली. मंदिराच्या भिंतींचं काम आता उत्तम रीतीनं सुरू झालेलं आहे. काही कालावधी जातोय आणि त्या कालावधीनं आता मंदिर पूर्ण झालेलं आहे. असं ध्यानातच त्यानं थोड्या वेळातच हे सगळं ध्यान लावलं आणि ध्यानात ते मंदिर त्यानं कळसापर्यंत पूर्ण केलं. मंदिरात देवाला बसवण्यासाठीचं सिंहासन तयार झालंय. मंदिराचा परिसर सुशोभित झालेला आहे आणि योग्य मुहूर्त पाहून, कारण देवाचं आगमन करायचंय, देवाला आवाहन करायचंय, आगच्छ देव देवामी, आणि म्हणून मुहूर्त पाहिला आणि रामाचं आवाहन केलं. पण योग असा की मनातल्या मनात बांधलेलं मंदिर होतं पण बांधण्याच्या मागचा हेतू इतका शुद्ध होता, भाव इतका चांगला होता की खरोखर त्या मनातल्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी वैकुंठातले राम तिथे प्रगट झाले. काय शक्ती आहे, काय भाव आहे. राम प्रभू प्रगट झाले. त्या साधूला समाधीतून जाग केलं. महाराज उठा, तुम्ही बोलावलंय, मी आलोय. राम प्रभूला पाहिल्यानंतर साष्टांग दंडवत. सीतामाई, लक्ष्मणजी, प्रभू रामचंद्रजी, हनुमानजी सगळेच्या सगळे हजर झाले. त्याला श्रीराम पंचायतन असं म्हणतात. आणि सगळे हजर झाले. साधूला मोठा आनंद झाला.
पण योगायोग असा की त्याच मुहूर्तावरती त्या देशाच्या राजानेही रामाचं मंदिर बांधलं होतं आणि त्याच मुहूर्तावर प्राण प्रतिष्ठा सुरू होती, मंत्रोच्चार सुरू होता, होम हवन चालू होतं. पण तिथले जे ब्राह्मण मोठे सुज्ञ होते, तज्ञ होते, त्यांनी सांगितलं, राजे साहेब आजच्या मुहूर्तावर आपण देवाचं आवाहन करतोय पण देव काही आपल्याकडे आल्याचं चिन्ह आम्हाला जाणवत नाही. बहुधा काहीतरी आपलं चुकलंय आणि देव काही आपल्याकडे आलेले नाही. मग एक साधू तिथे होता. त्या साधूने सांगितलं, राजा देव तुझ्याकडे आज येणारच नाही, कारण आज प्रभू रामचंद्र अमक्या साधूकडे प्राणप्रतिष्ठेला गेले. राजा म्हणाला, ठीक आहे, आपण पुन्हा मुहूर्त काढू, पुन्हा कार्यक्रम करू, पण माझ्यापेक्षा असं कोणी मोठं मंदिर बांधलं की देव तिकडे गेला, आपण शोध घेऊ. आणि राजा त्या खानाखुणा सांगितलेल्या दिशेनं त्या साधूचा शोध घेत घेत स्वतः गेला. साधूंना गाठलं, त्यांना भेटले आणि विचारलं, महाराज काल तुमच्याकडे प्रभू रामचंद्र आले होते? म्हणाले, होय राजे साहेब, आले होते. मग कोणतं तुम्ही मंदिर बांधलं की तुमच्या प्राण प्रतिष्ठेला प्रभू रामचंद्र आले? म्हणाले, राजा मंदिर बांधायचं होतं पण काही योगच जुळला नाही. आता मिळालं तर बांधतो. आमचं साधूचं काय म्हणे, मिळालं तर सत्कार लावायचं, नाही मिळालं तर बसून राहायचं. मिळालं तर ते समाजाला अर्पण करायचं, नाही मिळालं तर अट्टहास करायचा. सहजम कर्म कौंतेय. तेव्हा नाही मिळालं, मी मनातल्या मनात मंदिर बांधलं आणि देव खरंच आले होते. मग राजा म्हणाला, साधू महाराज, अहो मी कोट्यावधीचं मंदिर बांधलं, मग तिथे मात्र देव काल आले नाही आणि तुमच्याकडे आले. मग त्या साधू महाराजांनी सांगितलं, राजा देवाला बोलावण्यासाठी बाकीचे उपचार करावेच लागतात. त्याला नैवेद्य अर्पण करावा, त्याला वस्त्रालंकार अर्पण करावे, पण एवढ्यानं फक्त देव येत नाही, तर देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार सेवित झाले एकचित्त तरी बहुत परमात्मा शुद्ध भावनेने आपलासा होतो. आणि तो शुद्ध भाव परमार्थात असला की मग सगळे प्रतिबंधही दूर होतात आणि परमात्म्याची अनुभूती येते. मग तुकाराम महाराज म्हणतात, कसलाही अपशकुन अध्यात्मामध्ये उरत नाही. आपला भाव जर शुद्ध असेल तर मग अशा शुद्ध भावनेनं आपल्यासारखी जी सज्जन भाविक मंडळी महाराजांसारख्याच्या सानिध्यामध्ये परमार्थ करतात. महाराज म्हणतात, तिथे अपशकुन काहीच नाही आहे, तो सगळा शकून आहे, शुभ शकून आहे. अभंगाचं अवघा तो
शकून हृदयी देवाचे चिंतन. महाराज म्हणतात अवघा शकून आहे ज्या वेळेला हृदयात देवाचं चिंतन असेल. आणि म्हणून रामायणामध्ये शबरीनं रामाची वाट पाहिली, पण तिनं पंचांग कधी पाहिलं नाही. पंचांगाला माझा विरोध नाही, पण तिला माहिती होतं मी कामासाठी इथे आलेले नाही, मी रामासाठी आलेले. पंचांग कुणी पाहावं पुन्हा सांगतो, कामासाठी पाहावं, रामासाठी पाहू नाही. शबरी रोज झाडून काढत होती. असं कधी झालं नाही की आज अमावस्या आहे आणि आज राम येणार नाही म्हणून शबरीनं वाट पाहिली नाही. असं जर रामायण कुठं असेल तर कृपा करून मला आणून दाखवा. असे एखाद्या रामायणात कुठल्या, मग ते वाल्मिकी रामायण असू द्या, ते तुलसी रामायण असू द्या, ते नाथरायांचं आमचं मराठीतलं भावार्थ रामायण असू द्या, अनेक रामायण. परंतु कोणत्या रामायणात असं कधी गेलं नाही. शबरीनं जी वाट पाहिली ती दररोज पाहिली, कारण तिच्यासाठी प्रत्येक दिवस हा राम येतील या आशेवर ती तिथे जगत होती आणि तिच्यासाठी प्रत्येक दिवस शुभ होता, कारण हृदयी देवाचे चिंतन. महाराज म्हणतात अशा पद्धतीनं नकळे दिवस की राती अखंड लागलीसे ज्योती. अशा स्वरूपाचं चिंतन ज्या वेळेला मनामध्ये असेल, त्या चिंतनात जर वियोगच पडत नसेल तर मग परमात्मा सुद्धा नक्की कृपा करतो आणि परमात्म्याची कृपा, त्याचं दर्शन हाच मोठा लाभ जीवनामध्ये मिळतो. अभंगाचं दुसरं चरण. भगवंताच्या नामचिंतनात जर वियोगच नसेल तर मग लाभ सदोदित पदरात पडतो. आता इथे पुन्हा विचार आहे, लाभ नेमका परमार्थात कशाला म्हणतात, तर यम लब्ध्वाचा परम लाभम अन्यते नाधिकम ततः यस्मिन स्थितोन दुःखेन गुरुणापि विचारते. गीतेच्या आणि सकल संतांच्या विचाराच्या आधारानं बोलायचं झाल्यास व्यवहारातला लाभ संत महात्मे त्याला खरा लाभ म्हणत नाही, तर संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला ईश्वराकडे, त्याच्या कार्याकडे, त्याच्या चिंतनाकडे जीवन जोडलं जाणं हा खरा लाभ आहे. आणि म्हणून भगवत चिंतनामध्ये जर वियोग नसेल तर हा आध्यात्मिक लाभ उत्तरोत्तर आपल्या जीवनामध्ये मिळत राहतो. भगवंताचं दर्शन, संतांची भेट आणि जीवनामध्ये घडणारा परमार्थ हा सर्वात मोठा लाभ. तुका म्हणे आता लाभ नाही या परता, अशा स्वरूपाचा हा लाभ आहे. आणि मग असा हा लाभ महाराज म्हणतात तो सदोदित आपल्याला घडत राहतो. अशा स्वरूपानं आपण भगवंताचं चिंतन करावं. अर्थात छंद हरीच्या नामाचा सुचिरभूत सदावाचा
मग त्या हरिनामाचा छंदच अंतकरणाला लागला की वाणी सुद्धा हळूहळू शुचिरभूत होते. आणि अशा स्वरूपाचं चिंतनमय जीवन म्हणलं की मग कोणता काळ, कोणती दिशा, कोणती जागा त्यासाठी अशुभ राहत नाही. आपण ध्यानात घ्या, भगवान शंकरानं भजन कुठे केलं? स्मशानात केलं. म्हणजे स्मशानाला जागा पाहून घ्यावी लागते असा अर्थ. कारण तुम्ही जिथे भजन कराल ती जागा पवित्र होते. म्हणून भजनाला पवित्र जागा शोधावी लागत नाही. तुम्ही जिथे भजन करता ती जागा पवित्र. आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी भजन होतं, ज्या ठिकाणी वारकरी येतात, तिथलं सगळं दोष निघून जात असतो. अशा अनेक उदाहरणं घडलेले आहेत की कुणाचा भूमिदोष असेल, कुणाचा व्यक्तिगत काही अंतकरणातला दोष असेल, पण त्या भजनाच्या, त्या वारकऱ्यांच्या संगतीनं तो नष्ट झाला, तो निघून गेला. आता उशीर झालाय, मला उदाहरणं सांगायला वेळ नाही. नाही तर अलीकडच्या काळातली आणि पुराण काळातली सुद्धा अशी कित्येक उदाहरणं आहेत की या चिंतनाने, या भजनानं दोषमुक्ती कशी होते. तुकाराम महाराज म्हणतात, जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर, आणि गाती ऐकती सादर जे पवित्र हरी कथा. या स्वरूपानं दोषांचे डोंगर जाळण्याचं सामर्थ्य या हरिनामात आहे. म्हणून ती जागाही पवित्र, ती दिशाही पवित्र, ते पात्र, ती व्यक्तीही पवित्र. आता अपवित्र काही उरलेलंच नाही. तुका म्हणे हरीच्या दासा, तुका म्हणे हरीच्या Love.